नमस्कार मित्रांनो, आजकाल इंटरनेटशिवाय आपले कोणतेही काम चालत नाही. यूट्यूबवर व्हिडिओ पाहणे असो, यूपीआय पेमेंट करणे असो किंवा मुलांचे ऑनलाईन शिक्षण असो, प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेट आवश्यक आहे. पण अडचण अशी होते की कंपन्यांचा रोजचा 1.5-2 GB डेटा संध्याकाळपर्यंत संपून जातो आणि त्यानंतर इंटरनेटचा स्पीड अगदी कमी होतो. पण मित्रांनो, आता टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. कारण केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी एक अतिशय शानदार योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे पीएम वाणी योजना. या योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला रेल्वे स्टेशन, बस स्टँड, गावांच्या ग्रामपंचायती आणि अगदी चौकाचौकांमध्येही फ्री किंवा अतिशय स्वस्त वायफाय मिळणार आहे. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या घरीही हे सरकारी वायफाय लावून दर महिन्याला चांगली कमाई करू शकता. तर ही योजना नक्की कशी काम करते, आपल्या मोबाईलमध्ये हे फ्री वायफाय कसे कनेक्ट करायचे आणि हे सरकारी वायफाय घरी कसे लावायचे, याची A to Z माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्हाला जुने पिवळ्या रंगाचे PCO बूथ आठवतात का, जिथून आपण 1 रुपयाचे नाणे टाकून फोन करायचो? अगदी तशीच ही योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरात PDO म्हणजेच पब्लिक डेटा ऑफिस उघडले जात आहेत. हे ऑफिस कोणतेही मोठे कार्यालय नाही, तर तुमच्या गल्लीतील किराणा दुकान, चहाची टपरी किंवा CSC सेंटर देखील असू शकते. या दुकानांवर एक मोठा वायफाय राउटर लावला जाईल. तुम्ही जेव्हा त्या दुकानाजवळून जाल तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये हे हायस्पीड इंटरनेट कनेक्ट करू शकता. सरकारचा उद्देश आहे की गावे आणि ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढावी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे वायफाय आपल्या मोबाईलमध्ये कसे चालवायचे? मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणत्याही पासवर्डसाठी त्रास घेण्याची गरज नाही. सरकारने यासाठी एक सोपी पद्धत ठेवली आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर जाऊन पीएम वाणीशी संबंधित ॲप डाउनलोड करावे लागेल. ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे आपला मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे रजिस्ट्रेशन करा. यानंतर हे ॲप तुमच्या लोकेशननुसार तुमच्या आजूबाजूला कुठे पब्लिक वायफाय उपलब्ध आहे हे मॅपवर दाखवेल. तुम्ही त्या वायफायच्या रेंजमध्ये जाल तेव्हा ॲपच्या माध्यमातून फक्त एका क्लिकवर इंटरनेटशी कनेक्ट व्हाल. मित्रांनो, अनेक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन किंवा सरकारी कार्यालयांमध्ये वायफाय सुरुवातीला पूर्णपणे फ्री दिले जाते. पण काही खाजगी दुकानांवर यासाठी अतिशय नाममात्र शुल्क असू शकते. म्हणजेच समजा तुमचा डेटा संपला आणि तुम्हाला अचानक एखादा मोठा चित्रपट किंवा फाईल डाउनलोड करायची असेल तर तुम्ही त्या ॲपद्वारे फक्त 5 रुपये किंवा 10 रुपयांचा अतिशय स्वस्त सॅशे प्लॅन घेऊ शकता आणि अनलिमिटेड हायस्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, आता सर्वात शानदार गोष्ट ऐका. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न येतो की हे सरकारी वायफाय आपण आपल्या घरी किंवा दुकानात कसे लावू शकतो? तर मित्रांनो, सरकार हे वायफाय तुम्हाला वैयक्तिक मोफत वापरासाठी देत नाही, तर सरकार तुम्हाला स्वतःचे पब्लिक डेटा ऑफिस उघडण्याची परवानगी देते. हा एक उत्तम व्यवसाय आहे. यासाठी तुम्हाला सरकारला कोणत्याही प्रकारची परवाना फी किंवा रजिस्ट्रेशन फी देण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या घरी किंवा दुकानात एक ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागेल. त्यानंतर सरकारची मान्यता असलेल्या पब्लिक डेटा ऑफिस ॲग्रिगेटर कंपनीकडून एक पीएम वाणी प्रमाणित राउटर खरेदी करावे लागेल. हे राउटर तुम्ही तुमच्या घर किंवा दुकानाच्या बाहेर लावू शकता. यानंतर तुमचे आजूबाजूचे लोक, शेजारी किंवा रस्त्यावरून जाणारे लोक जेव्हा तुमच्या या राउटरवरून 2 रुपये, 5 रुपये किंवा 10 रुपयांचे इंटरनेट प्लॅन खरेदी करतील तेव्हा त्यातून मिळणारा थेट नफा तुमच्या बँक खात्यात जमा होईल. म्हणजेच यातून तुम्ही घरबसल्या तुमच्या परिसराचे स्वतःचे इंटरनेट प्रोव्हायडर बनू शकता आणि चांगली कमाई करू शकता. मित्रांनो, हे फ्री वायफाय ऐकायला जितके चांगले वाटते तितकेच ते डोकेदुखीही ठरू शकते. तर ते कसे हेही जाणून घेऊया. जेव्हा आपण बाहेर कुठेही पब्लिक किंवा फ्री वायफाय वापरतो तेव्हा आपल्या फोनच्या सुरक्षेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण तुमचा मोबाईल हॅक होऊन डेटा चोरी होऊ शकतो. त्यामुळे फ्री वायफायशी कनेक्ट असताना कधीही बँक खात्याचे पासवर्ड, क्रेडिट कार्डची माहिती किंवा मोठे UPI ट्रान्झॅक्शन करू नका. वायफायवर फक्त YouTube, गुगल ब्राउझिंग किंवा WhatsApp वापरणे सुरक्षित असते. तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर मोबाईलच्या वायफाय सेटिंगमध्ये जाऊन ते नेटवर्क फॉरगेट करा, जेणेकरून फोन आपोआप कनेक्ट होणार नाही. तर मित्रांनो, पीएम वाणी ही देशाच्या डिजिटल क्रांतीला गती देणारी आणि तरुणांना रोजगाराची संधी देणारी एक अतिशय शानदार योजना आहे. गावागावांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमच्या घरी हे वायफाय लावून व्यवसाय सुरू करायला आवडेल का? किंवा या योजनेबद्दल तुमचे काय मत आहे हे खाली कॉमेंट करून मला नक्की सांगा. ही माहिती तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. अशाच महत्त्वपूर्ण आणि खऱ्या माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा, डिजिटल रहा. धन्यवाद.